महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं। हे मतदान शांततेत पार पडलं असलं तरी काही ठिकाणी मात्र अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या। शिवाय काही ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या तोडफोडीच्या घटना देखील समोर आल्या आहेत। मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्या मतदारसंघात किंवा कोणत्या जिल्ह्यात काय काय घडामोडी घडल्या तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पोळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। नुकतंच महाराष्ट्रात विधानसभेचं मतदान पार पडलं। निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती। शिवाय या दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। मात्र असं असूनही महाराष्ट्रातील काही मतदार केंद्रावर राडा झालेला पाहायला मिळाला। त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे। त्याचं कारण म्हणजे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यात झालेला राडा। त्याचं झालं असं की या मतदारसंघात समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे हे उभे आहेत। मात्र निवडणूक प्रक्रियेदरम्यान गुरुकुल कॉलेज परिसरातून काही मतदार मतदानाला जात असताना समीर भुजबळांनी आपल्या गाड्या आडव्या लावल्या। त्यामुळे समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला। मात्र वेळीच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्याने पुढचा अनर्थ टळू शकला। या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे। याशिवाय दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर येथील सोमेश्वर विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील मिळून 4 मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली आहे। त्यामुळे या घटनेनंतर मतदान केंद्रावरील साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं पाहायला मिळालं। शिवाय या दरम्यान इथल्या केंद्र प्रमुखाला देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे। त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये देखील अजित पवार आणि शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला। दत्ता भरणे यांनी शरद पवारांच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या परिसरात काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। तर तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात शिंदेंच्या उमेदवाराला गद्दार म्हटल्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली असल्याचं सांगितलं जात आहे। मुंबईत सुद्धा अशीच घटना घडली आहे। शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी उबाटाच्या मुस्लिम कार्यकर्त्यावर मारहाणीचा आरोप केला आहे। उबाटाचे मुस्लिम कार्यकर्ते काही लोकांना जबरदस्तीने ठाकरेंच्या शिवसेनेला मत देण्यासाठी घेऊन जात होते। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे। खरं तर याआधीही लोकसभा निवडणुकीच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम समाजातील लोक त्यांच्या समाजातील लोकांना घरोघरी जाऊन आणि मतदारांच्या घराचे दार वाजवून जबरदस्तीने मतदानाला घेऊन जाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या घटनेनंतर उत्तर प्रदेशात भाजपला आणि इतर स्थानिक पक्षांनाही फटका बसल्याचं दिसून आलं होतं। खरं तर आपल्याकडे लोकशाही शासन व्यवस्था असताना मतदारावर अशी जबरदस्ती करणं हे कृत्य लोकशाही शासन व्यवस्थेला नक्कीच शोभणार नाही। एकूणच उमेदवारांमधील जिंकण्यासाठीचा संघर्ष टोकाला पोहोचला असल्याचं दिसून येतंय। यातूनच या घडामोडी घडताना दिसत आहेत। मात्र अशा घटनांमुळे मतदारांच्या मनात उमेदवाराच्या प्रतिमेविषयी आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेविषयी उदासीनता आणि नकारात्मकता निर्माण होऊ शकते। त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आणि कार्यकर्त्याने निवडणुकीच्या काळात शांतता ठेवून निवडणूक आयोगाला सहकार्य करण्याची भूमिका घेणं आवश्यक आहे। त्यामुळे फक्त विधानसभा निवडणुकाच नाहीत तर इतरही निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होऊ शकते। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।